पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे शेळीमध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प श्री तोमर मुजावर यांच्या नेतृत्वाखाली उपजीविका क्षेत्रात ऐतिहासिक यश। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उपजीविका क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य सुरू आहे। सध्याचे अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक तसेच तालुका अभियान व्यवस्थापक पन्हाळा या दोन्ही पदांचा कार्यभार श्री तोमर मुजावर यांच्याकडे असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पहिल्याच शेळीमध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन AI प्रकल्प यशस्वीपणे सुरू करण्यात आला आहे। हा अभिनव प्रकल्प कोतोली प्रभाग संघ आदर्श प्रभाग अंतर्गत राबवण्यात आला आहे। या उपक्रमामुळे शेळी पालन क्षेत्रात उत्पादन वाढ, जातीचा दर्जा सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे। या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री दयानंद पाटील व श्री तोमर मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात प्रभाग समन्वयक श्री दीपक घाडगे, कृषी व्यवस्थापक श्री शिवाजी कांबळे, श्री RP सौ जयश्री कांबळे व कोतोली प्रभागाचे सर्व CRP, कृषी व पशु सखी, APL CRP व बँक सखी यांनी प्रकल्प राबवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांच्या समर्पित प्रयत्नामुळे कोतोली प्रभागाने जिल्हा स्तरावर एक नवा आदर्श निर्माण केला आहे। याप्रसंगी बोलताना श्री तोमर मुजावर म्हणाले, शेळी पालन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून राबवलेल्या या AI प्रकल्पामुळे दर्जेदार जाती निर्माण होतील, उत्पादकता वाढेल आणि महिलांच्या स्वावलंबनाला नवी दिशा मिळेल। हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व प्रभागांसाठी प्रेरणादायी ठरेल। या प्रकल्पाच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्यातील उपजीविका क्षेत्राने नवा आयाम गाठला असून जिल्हा स्तरावर एक आदर्श निर्माण केला आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।